शुभ सकाळ. नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधारे चॅनलवर. तर पटापट जाऊया. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असाल, मी रात्री घरी आलो एक 12:30च्या दरम्याने. आंघोळ वगैरे करून झोपलो आणि आता किती तासाने दीड अडीच 3:30 4:30 5:30 म्हणजे 3.5 तास प्रॉपर झोप झाली आहे. पटकन त्या लोकेशनला जाऊया. 1-2-2.5 किलोमीटर आहे, जास्त लांब नाही आहे आमच्यापासून. ते पार्ट पहिला उतरूया आणि मग आपण गोवा वेरण्यात जाऊया. मेन लोड खाली करा. सकाळी सकाळी कोरी चहा आणि टोस्ट. सुचिता चिकन आणि भाकरी देत होती. म्हटलं आता एवढ्या सकाळी 5:30 वाजता कोण खाते चिकन भाकरी. मी डबा घेतो आहे. तिकडे काय म्हणतात ते वेरणात जिथे खाली करणार ना तिथे बसून मस्तपैकी डबा खायचा. चावी करू. चला मित्रांनो, जाऊया पटापट त्या लोकेशनला. त्याच्या आधी फोन लावतोय. एवढं सकाळी उठला आहे की काय माहिती. चल सुविधा बाय. सकाळची ना 5:42 झाली. हॅलो, हा 5 मिनिटात येत आहे. हा चला चला, त्याचा फोन लागलाय. 5 मिनिटात येतो बोललो मी त्याला. जाऊया पटकन लोकेशनला. बोला गणपती बाप्पा मोरया. अजून पावसाचा पत्ता नाहीये. एवढ्यात ना आमच्या गावात 1-2 पूर येऊन जातात. यावर्षी पाऊसच नाही शे. काय परिस्थिती आहे. असो, येईल कदाचित. मी आता आलोय म्हणजे येईल. त्यामुळे पटापट आपण पटकन जाऊया त्याच्या घराकडे. किती वेळ लागेल आता इथे काय माहिती. बरोबर 5 वाजून ना किती मिनिटं झाली. 44 5:45 झालेत. 5-10 मिनिटात तिथे पोहोचणार आहे. 5-10 मिनिटात. बघा, आपल्याला लेफ्टला जायचंय, कालवी चौपाटी. इथून राईट गेलं तर मालवण आणि हा कालवी बंदरला रोड जातो. समुद्राच्या एकदम लास्ट शेवटच्या टोकाला जायचंय. अरे बाबा बाबा, दिसायला लागलाय आता हळूहळू. आणि बरोबर आपण त्या लोकेशनला पोहोचलोय. समोर आपल्याला समुद्र दिसतोय तो बघा तिथे. सरळ अडू रिवर्स मध्ये पोहोचलो. हा फायनली समोर समुद्र दिसतोय तो बघा तिकडे. हा समुद्र. इथेच आपल्याला गाडी खाली करायची आहे. अरे बाप, रिवर्स मध्ये घेतो, पटकन खाली करूया. चला, टाइमपास करतो. दादा इला खाली करू. हा घर काय त्यांचा? ह्या कोणाचा? तुमचाच सामान या. झालं आपलं सामान. आता आपल्याला हा माल वेरण्यात घेऊन जायचा आहे. एवढाच. चले चले भावा, चला बघा. चल बरं. बरोबर ना 6:09 झाली. आपला पार्ट लोड खाली झालाय. आता नॉनस्टॉप आपण याला जाऊया. काय म्हणतात ते
हा समुद्र हा बघा इथे आहे, पण मी परत घरी आलो की नंतर दाखवतो तुम्हाला. आमच्या जवळच आहे, काय लांब नाही आहे, 2-2.5 किलोमीटर. हा, तर कधी असंच संध्याकाळचा कंटाळा वगैरे आला ना, तर मी इथे येऊन बसतो, आयांशला घेऊन येतो. एक एक तास 1.5 तास टाइमपास करून मग घरी जातो आम्ही. तर आता पटापट आपण ना डायरेक्ट वेर्ण्याला जाऊया आणि तो माल खाली करूया. वेर्ण्यात जायचं म्हणजे तसंही बरोबर 6 वाजता, म्हणजे काय लेट झाला नाही आपल्याला. पण काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे, परवरीत त्या ब्रिजचं काम सुरू आहे. तिथे जे ट्रॅफिक लागतं काय विचारू नका. खतरनाक ट्रॅफिक लागतं, खतरनाक. त्यामुळे आपल्याला, मी पळवणार नाही आहे गाडी, एक चाली चालत राहायचंय. बॉर्डरला जाऊन आपण युनिफॉर्म घालणार आहे. हे बघा, ही वस्तीची एसटी हा, आता निघणार 6 वाजता, 6ची एसटी. चला पटापट जाऊया. आपल्या गाडीमध्ये ना आता डिझेलचा लास्ट पॉइंट राहिला आणि तो ब्लिंक करतोय बघा. तर माझ्याकडे ना 5 लिटर डिझेल आहे. पुढे कुठेतरी थांबूया आणि टाकूया. मग तिकडे मध्ये मग थांबायची गरज नाही, डायरेक्ट मग वेरण्यात कंपनीत खाली करून मग येताना आपण त्या गाडीत डिझेल टाकूया. आता वाटेत पुढे कुठेतरी थांबतो आणि ते डिझेल टाकूया. पटकन डिझेल टाकून देऊ. अरे वा, पुण्याला पाहिजे. बॉटल कापतो बॉटल. हे 5 लिटर डिझेल टाकून ती लास्ट पॉइंट जो ब्लिंक होत होता ना, तो फक्त बंद झाला. मला वाटलं 2 पॉइंट होतील, पण नाही झाले. तर मी आता हायवेला पोहोचलो बरोबर कुडाळमध्ये. आता थांबणार नाही, चन 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 चालत राहूया, नॉनस्टॉप जाऊया, नॉनस्टॉप. किती वाजले 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 थांबा, बरोबर 7 वाजले. 6 वाजून 53 मिनिटं झाली. बघूया आपण याच्यात किती वाजता पोहोचतोय, काय म्हणतात ते वेरण्यात. बरोबर ना 7:30 वाजता आपण गोवा बॉर्डरला पोहोचलोय. तेव्हा बॉर्डर काय मस्त की बनवले बघा, एकदम याचं काय म्हणतात ते, किल्ल्याचं स्ट्रक्चर बनवून टाकलंय. तेव्हा पणजी इथून 46 किलोमीटर, मडगाव 88 किलोमीटर आहे. जाऊया पटापट. हे इथे एक्साईज वाल्यांची चेकपोस्ट आहे या इथे, आणि RTO पुढे. आणि या साईडला ती फिश वगैरे घेऊन येतात ना, त्यांचं या साईडला आहे काहीतरी एंट्री अशी, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे. आपली RTO टिपी वगैरे आपण ना इथे या साईडला टिपी काढतो. आपल्याला आपला काही टिपी काढलेला आहे, त्यामुळे काय विषय नाही. जूनच्या 30 तारीखला संपणार आहे. गोव्याचा टिपी कसा आहे माहिती आहे, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने, त्याच्यानंतर मार्च एप्रिल मे जून 3 महिने, असे म्हणजे 3-3 टप्प्यात गोव्याचा टिपी आहे. तुम्ही जूनच्या 25 तारीखला काढलात, 30 तारीखला संपला. असा विषय. त्यामुळे आम्ही काय आता कंटिन्यू गोव्यात येतो, त्यामुळे आम्ही प्रत्येक म्हणजे 3 महिन्याने आम्ही टिपी काढतोच काढतो. चला पटापट जाऊया. गोव्यात एंट्री केली आता बरोबर 7:30 वाजता, म्हणजे 8:30-9 वाजेपर्यंत आपण पोहोचू. फक्त परवरीत ट्रॅफिक लागलं नाही पाहिजे. ट्रॅफिक लागलं तर जरा वेळ लागणार, नाहीतर 9 वाजता आपण वेरण्यात कंपनी जवळ पोहोचू. फायनली आपण गिरीला पोहोचलोय आणि हे बघा, सांगितल्याप्रमाणे ट्रॅफिक हे आपल्याला लागलेलं आहे. आता हे ट्रॅफिक टिल कुठे माहिती आहे, पणजी ब्रिजापर्यंत. जोपर्यंत पणजी ब्रिजवर आपण गाडी टाकत नाही तोपर्यंत हे ट्रॅफिक असणार आहे. शिट यार, लवकर हा ब्रिज कंप्लीट झाला पाहिजे. हा ब्रिज कंप्लीट झाला की 5 मिनिटात पणजीत. बस झाली 5 मिनिटं. काय यार, आता किती वेळ लागणार काय माहिती. आता वाजले किती वाजले, 8 वाजले. 8 वाजून 6 मिनिटं झाली आणि आम्ही इथे पोहोचलो. आता हळूहळू हळू हरिनाम बोलत जायचंय. मस्तपैकी सौरभ जोशीचा ब्लॉग बघतोय.
आणि चाललंय. सौरभ जोशीकडनं ना, सौरभ जोशीचा ब्लॉग बघितला की मला एक मोटिवेशन मिळेल. काय माहितीये, काय माणूस आहे तो. आता किती वर्ष झाली, एक दिवस असा गेला नाही की त्याने ब्लॉग टाकला नाही. परत हँड्स ऑफ. भले काय ते टाकू दे, काही म्हणजे काही टाकू दे, चांग मस्त असतात ब्लॉग त्याचे, फॅमिली ब्लॉग असतात. पण डेली ब्लॉग टाकतो यार, भारी भारी मानलं पाहिजे त्याला. हो का, त्याचाच ब्लॉग सुरू आहे. भानू, मस्त पैकी ट्रॅफिक वगैरे काही नाहीये, थोडस ट्रॅफिक लागलं आपल्याला. आणि हे बघा, पूर्ण खुला रोड आहे. लवकर पटकन एकदा हे ट्रॅफिक एरिया क्रॉस करूया. सकाळचे 8 वाजलेत म्हणून हे ट्रॅफिक म्हणजे कमी आहे. थोड्या वेळाने हा सगळं भरून जाणार आहे पूर्ण. आणि ह्या ब्रिजचं काम बघा, जवळपास कम्प्लीट झालंय, पूर्ण झालंय. थोडस काहीतरी पुढे बाकी आहे, दाखवतो तुम्हाला. चल ए, चल चल चल, गिअर काढूक लावू नको माका. अरे बापरे बापरे, उडली उडली गाडी उडली. लेवल नाही काय नाही रस्त्यात. हे बघा, हे परवरीतलं ब्रिज. हे बघा, एवढंसच काम बाकी आहे. म्हणजे किती माहिती आहे, एक आणि दोन पिलर. हा इथून तिथे आणि तिथून तिथे, म्हणजे फक्त दोन पिलरचं काम बाकी राहिलेलं आहे. बाकी पूर्ण ब्रिज कम्प्लीट झालाय. लवकरच होईल, लवकरच. भारी भारी. हा कम्प्लीट झाला की मग काही टेन्शनच नाही यार. मस्त. मग एकदा मला वाटतं ना, काय म्हणतात ते, म्हापशातून आपल्याला वेरण्यात पोहोचायला बस अर्धा तास खूप झाला. अर्धा 20 ते 25 मिनिटं, 25 मिनिटात वेरण्यात गाडी. हा, नशीब नशीब ट्रॅफिक नाही. मी टेन्शन एवढं आलेलं माहितीये, त्या दिवशी अक्षरशः 1.5 तास, 1 ते 1.5 तास या ट्रॅफिक मध्ये होतो मी. आणि इथे ह्या रोडला ना दिवसाचं ट्रॅफिक का होतं माहितीये, सध्या तरी सध्या गाड्या सगळ्या खालूनच जात आहेत ना. आणि हा जो मॉलदी गोवा आहे ना, या मॉलदी गोवामध्ये जाण्यासाठी प्रत्येक जण इथे थांबतो, इथे उतरतात. मेन हा तेवढासाच रस्ता आहे, इथे गाड्या थांबवून उतरून जातात. आणि तेवढासा वेळ खूप असतो, एक गाडी थांबली की मागची गाडी स्लो होते. आणि इथेच परत गाड्या येऊन परत त्यांना पिकअप करण्यासाठी गाड्या येतात. त्यामुळे हे सगळं ट्रॅफिक होतं या एका मॉलदी गोवामुळे. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये बघा, पूर्ण ओपन असलं ना, काही प्रॉब्लेम नाही. मेन इथे पार्क करू दिलंच नाही पाहिजे, आणि इथे ड्रॉप करायला पण नाही दिलं पाहिजे. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला, आणि 15-20 मिनिटात आपण वेरण्यात पोहोचू. चला पटापट. फायनली भावांनो, मी वेरण्यात पोहोचलो. हा बघा, बिर्ला सर्कल कडे पोहोचलोय. पुढे आपल्याला टायटन कडे लेफ्ट घ्यायचंय. वाजले किती, बरोबर 8 वाजून 43 मिनिटं झाली. 6 म्हणजे किती, 6 7 8 अडीच तासात आपण पोहोचलो बरोबर. कारण आज मेन म्हणजे ट्रॅफिक लागलं नाही, त्यामुळे टायमात आम्ही पोहोचलोय. काही टेन्शन नाही. आता खाली करायला आता कंपनीकडे जाऊया आपण. कंपनी आता पुढे कुठेतरी गाडी साईडला घेतो, आणि कंपनी कुठे आहे ती बघूया. मी वेरना एवढंच फक्त बघितलंय, त्या कंपनीचं नाव वगैरे काय चेक केलं नाही. थांबा, पुढे कुठेतरी थांबूया. हे आहे टायटन सर्कल. मी ही वेरना इंडस्ट्री मध्ये एंट्री केली आहे. हे बघा, मस्तपैकी घड्याळ आहे टायटनचं, एवढं मोठं घड्याळ आहे. आणि आता मी कुठे लावू गाडी, इथून ना पुढे इथेच डाव्या साईडला गाडी लावतो. तिथे सावळी आहे बघा, त्या झाडाकडे, त्या झाडाच्या खाली लावूया गाडी. चला, हे बघा, इथे लावूया गाडी. सर्च करूया. हे बघा, इथून फक्त 3.3 किलोमीटर आहे. 6 मिनिटं लागणार आहे. आणि आपण बऱ्यापैकी लवकर पोहोचलोय. जाऊया, चला गेटवर एंट्री करूया. कधी खाली होते बघूया गाडी. गोव्यातले ना इंडस्ट्री एरिया मस्त स्वच्छ, नीट अँड क्लीन आहेत. तर भावांनो, आपला अँड्र्यू कंपनीचा माल आहे. हा बघा, इथे खाली होणार आहे आपली गाडी. चला बघूया, एंट्री करूया. पहिल्या आधी गाडी पार्क करूया.
एंट्री करूया. आणि कधी खाली होते काय माहिती आता. ही कंपनी म्हणजे डेंजर काम आहे. या कंपनीत ना मला या कंपनीत कधी कधी रात्री गाडी खाली होते रात्री. त्यामुळे मी आधी गाडी इथे लावतो कुठेतरी आणि एंट्री करून येऊया. चला कुठे तर फायनली मित्रांनो मी पोचलोय त्या कंपनीजवळ. अँड्रू कंपनीचा माल आहे आणि ही कंपनी म्हणजे खतरनाक आहे. रात्री 11-12 वाजता गाड्या खाली होतात तिथे. तर आता कसं आहे माहीत नाही. लास्ट इयर मी भरपूर पाऊस पडत होता गेल्या वर्षी पावसात या कंपनीचा माल घेऊन आलेलो. तिकडे वरती त्या साईड आता इथे गाडी लागली आहे त्या साईडला वरती तिकडे त्यांचा सिक्युरिटी गेट आहे. तिकडे कुठेतरी आता ते सगळं शोधावं लागेल. भरपूर मोठी कंपनी आहे, छोटी मोठी नाही खूप मोठी कंपनी आहे. तर ते जाऊया तिथे एंट्री वगैरे करूया. आणि खाली करायचं काय आपल्या हातात नाही आहे. आता ते लोक कधी खाली करणार काय बघूया. चला कंपनी विचार करा किंवा तिकडनं सुरू झाली आहे अशी तिकडे तिथपर्यंत किलोमीटरमध्ये कंपनी. आणि गाड्या हजारो गाड्या बाहेर लागल्या आहेत कंपनीच्या. म्हणजे एवढे कामगार आहेत या कंपनीत. किती लागल्या आहेत ह्या सगळ्या एम्प्लॉईजच्या गाड्या आहेत. एंट्री फॉर अँड्रू पर्सनल ओनली. चला बघूया हा गड चढून जाऊया. तिथे केबिन आहे सिक्युरिटी केबिन. तिथे जाऊन एंट्री करूया. अरे बापरे आपली गाडी ती बघा तिकडे लावली आहे बरीच लांब आहे दिसते. तिथून चालत आलो मी. 3 नंबर गेटवर जायचं आहे आपल्याला. एकदा बघूया चला 3 नंबर गेट कुठे आहे. आता तिथून आपल्याला राईट घ्यायचा आहे. चला नशीब गाडी घेऊन जायला सांगितलं नाही तर सांगितलं असतं तिकडे जाऊन एंट्री करून ये. असलं नाही रे बाबा नशीब. काय काय कंपनीत असं असतं बाबा तिकडे अर्धा किलोमीटर जाऊन एंट्री करून या. आता हा एक गेट आहे. आता हे बघूया इथे विचारूया. हा बघा इथे गेट आहे. डायरेक्ट इथे गाडी आल्यावर त्यांनी गेट उघडला. टाकू आतमध्ये गाडी. आतमध्ये गाडी टाकतो काय म्हणतात बघूया. गेट तर उघडलाय लोकांनी. चला आता इथे जाऊन बघून येतो काय म्हणतात बघूया. गाडीची एंट्री तर झाली बाबा. पुढे जाऊन आपल्याला आता लेफ्ट घ्यायचा आहे पुढे जाऊन. आणि 1 नंबर डॉगला जायचं आहे. तिथे गाडी आपली खाली होईल असं बोलले. जाऊया चला बघूया काय म्हणतात. गाडी लावतो तिथे आणि बोलतो तुमच्याशी. 1 नंबर डॉगला गाडी लावली. मागे ओपन वगैरे केलं आहे. कोण लक्ष देत नाही. तर तिथे एक गाडीवाला आहे. तो बोलला त्या केबिनला जा म्हणून. केबिनला जाऊन दाखवले पेपर. तो बोलला आता गेटवर जाऊन एंट्री करून घेऊन ये. म्हणजे याच्यावर स्टॅम्प मारलंच नाही त्याने. अरे यार काय भाई तुम्ही स्टॅम्प मारा काय तुमचे काम आहे ते करा ना. आता परत एवढं लांब परत अर्धा किलोमीटर चालत जाऊ काय फालतूगिरी. चला असो जे काय त्यांचे रूल आहेत त्याप्रमाणे ते करणारच. जाऊया पटकन. आता हे स्टॅम्प मारतो. बराच लांब आलो आहे. दिला बाबा स्टॅम्प एकदा. हो ते सिक्युरिटी केबिन. नाही आपल्याला परत आता तिथून लेफ्ट मारून चालत जायचं आहे. फायनली आपली गाडी खाली होते. फायनली हे बघा एका वेळी 2ही पॅलेट घेतले. आणि साले यांनी ना किळे मारलेले इथे. हे बघा ते काडेपर्यंत नाकीनव झाले. 3ही पॅलेट एकत्र केलेली. 3ही पॅलेट झाली बाबा गाडी खाली. हा शेवटचा पॅलेट. मला APO भेटली. आणि कंपनीत साफसफाई बघा कशी करतात. कंपनीत कसली कामं असतात बघा. आता फ्लोरिंग क्लीन करतोय बघा मस्तपैकी गाडीवर बसून. चला पहिल्यांदा एवढ्या लवकर आपल्याला गाडी खाली झाली. किती वाजले 9:42 झाली. आणि गाडी खाली पण झाली. भारी काम झालं. हे बघा चला गाडी बाहेर काढतो आणि मग पहिला आधी नाश्ता करूया. भूक लागली. तर आपल्याला इथून राईट घ्यावा लागणार. तो बघा 3 नंबर गेट तिथे खाली आहे. तिकडे जाऊया. ऑटोमॅटिक गेट ऑटोमॅटिक. तर मित्रांनो आपल्याला ना आता गाडी तर बाहेर काढतोय. आपल्यासमोर मस्तपैकी येल्लो कलरची नॅनो दिसते आपल्याला. आता सावळीत कुठेतरी गाडी लावूया पहिल्या आधी. तिकडे वरती ना झाडं दिसत आहेत. तिकडे जाऊन बघूया कुठे सावळी मिळते.
आणि आपल्याला ही पोच आता दिली आहे ना ती कुरिअर करावी लागणार आहे. त्यांनी कुठच्या तरी कुरिअरचं नाव सांगितलं आहे, त्याच कुरिअरला कर बोलले, कारण आपला बॅलन्स त्यांच्याकडे 1000 रुपये बाकी असतो. ही कुरिअर ज्यावेळी त्यांच्याकडे पोचेल त्याच्यानंतर ते पैसे पाठवणार आहेत, नाहीतर आपण गेल्यावर घेऊ शकतो तिकडे गुजरातला. आता बघूया कुठे पार्किंग मिळतंय आपल्याला. पहिल्यांदा एवढा मस्त म्हणजे फास्ट खाली झाली. 9:30 वाजता गाडी खाली झाली म्हणजे कमाल आहे ना. रात्री 11 वाजता इथे गाड्या खाली होतात असं. आता सिस्टीम चेंज झाले वाटतं, बरं झालं. पार्किंग कुठेच नाही दिसत आहे. बघतो इथे का कुठेतरी पार्किंग पार्किंग पार्किंग. झाडाखाली कुठे पार्किंग नाही मिळत आहे मला. सगळ्या कंपन्याच आहेत आणि गोव्यातल्या कंपन्या. एक खासियत म्हणजे काय माहिती आहे, गोव्यातले हा वेर्ना इंडस्ट्रीज एरिया आहे, एवढं स्वच्छ आहे बघा, विचार करा. म्हणजे नीट अँड क्लीन मस्त आहे, प्रदूषण नाही आहे, काही नाही आहे. आणि नाहीतर आपल्याकडचा काय म्हणतात ते लोटे, चिपळूण लोटेमधला इंडस्ट्री एरिया, तर तिथून चालू शकत नाही आपण. चालू एवढं नाकातले केस जळतील एवढं प्रदूषण आहे तिकडे. मुंबईतले इंडस्ट्री एरिया बघा किती घाण सगळं, म्हणजे खूप खूप प्रदूषण आणि घाणेरडं वातावरण असतं तिथे. कचरा असतो सगळीकडे. काय इथे बघा स्वच्छ किती आहे. मी हळूहळू एंडपर्यंत आलो, पण इथे काय पार्किंग नाही आहे कुठे. मेन रोडला टाकतो गाडी, पुढे बघूया कुठेतरी झाडाखाली गाडी लावतो आणि मी तुमच्याशी बोलतो म्हणजे. मस्तपैकी झाडाखाली गाडी लावली आहे बघा, सावळी बघा काय भारी आहे. हां, तर आता सुचिताने दिले डबा बघूया. चिकन चांगला आहे का आधी बघूया. बोलतो ना मग. भाकरी आहे बघा, नाचण्याची भाकरी आहे. चिकन आहे, चिकनच आहे ना. होय होय, चिकन आहे, चिकन आणि भाकरी. पटापट नाश्ता करतो आणि मग एडिटिंगला बसतो. सगळ्यात पहिले ना आपण आधी ते कुरिअर करूया. ते ही पोच आहे ना ती कुरिअर करायला जाऊया. त्यांनी आणि सांगितलंय की DTDC म्हणून कुरिअर आहे, त्यानेच पाठव, बाकी कुठच्या कुरिअरने पाठवू नको. तर मी आता मॅपवर चेक केलं तर इथे 650 मीटरवर ते कुरिअर ऑफिस आहे. बघूया चला तिथे जाऊन कुरिअर करूया आणि मग तिथून डायरेक्ट घर गाठूया. बघा आपल्याला इथे आणून सोडलंय मॅपने, DTDC. अरे वा, पण हे गोडाऊन आहे DTDCचं, इथे कुरिअर थोडीच होणार. जाऊन विचारूया चला. मस्त काम झालं कुरिअरचं. कुरिअर दिलं आपण आणि आता लक्षात आलं माझ्या मी मस्तपैकी बसून तिकडे पार्किंगमध्ये एडिट करत बसणार होतो, पण आता लक्षात आलं की सुचिताची माऊस बहीण आहे ना, तिला मुलगा झाला आहे आणि तिचा त्याचा आज बारसा आहे. तर बारशाला जायचं आहे आपल्याला. सॉरी, तर जाऊया चला. 3 वाजता बारशाला जायचं आहे, त्यामुळे नशीब मी इथे थांबलो नाही, तर तो मिस झाला असता. मी काय बडबडतोय, चला जाऊया. आता या कुरिअरचा फोटो वगैरे सगळं त्यांना मी पोचचा फोटो वगैरे पाठवला आहे. आता ह्या कुरिअरचा हे काय स्टिकर कसं काय, आणि 150 रुपये घेतले. आपल्या इकडे 30, 40, 50, मुंबईत 50 रुपये घेतात पार्सल या कुरिअरची, इथे 150 रुपये घेतले बघा. दिसत आहेत, काय बोलणार आता. आता डायरेक्ट ना घरी भेटतो तुम्हाला, इथून नॉनस्टॉप घरी जाणार आहे. वाजले किती, 11, 11:15 आले. किती वाजतात बघूया की घरी पोहोचायला. 11, 12, 1, 1:30 वाजेपर्यंत आपण घरी पोहोचू. 2-2.5 तास लागतात आपल्याला, 2.5 तास. वेर्ण्यात डिझेल टाकायला थांबलोय बघा.
आणि डिझेलचा रेट इथे 95.70 आहे. दिसतोय एक 4 रुपयाने स्वस्त आहे इथे. 2000चं डिझेल टाकलं. 95 रुपये डिझेल. 95 आपल्यापेक्षा 4 रुपयाने स्वस्त आहे इथे. डायरेक्ट घरी घरी वेरण्यात. आणि आपण जर ना स्वस्त म्हणजे काय विषय सांगतो तुम्हाला, इथून जर आपण पेरनेम बॉर्डर साईडला गेलो ना तर 96 रुपये. 96 पॉईंट म्हणजे 96.5 रुपये हे आतमध्ये. अजून पुढे जर गेलो आपण तर याच्यापेक्षाही स्वस्त. घरी जात होतो तेवढ्यात ना मला तेजस भेटला. तेजस नवीन घर बांधतोय. मला तेजसचं घर दाखवतो थांबा. हा बघा, तो म्हणाला घर बांधतोय बघ बोलला. मी आणि तेजसने प्लॅन काढलाय हा घराचा. घर दाखवतो मला बघा. हा बघा हा वरांडा. हा तेजस ये मरे. बघा इथून एंट्री केली की हा आहे हॉल. दिसला. राईट साईडला देवखोली. इथून हॉलमधून लेफ्ट साईडला इकडे किचन. हा किचन. थोडंसं पुढे गेल्यावर हा बेडरूम. अजून इकडे एक बेडरूम. आणि थोडंसं असं पाठीमागे गेल्यावर इथे अजून एक बेडरूम. तिकडनं हे राईट साईडला गेल्यावर हा बाथरूम आहे. ऐसपैस लांबलचक बाथरूम आहे हा बघा. आणि इकडे बाथरूम टॉयलेट. हा थोडासा एरिया आहे, काही ठेवू शकता सामान वगैरे. आणि ही मागची बाजू. आणि इथून वरपर्यंत सगळी तेजसची जमीन. नका तुझी नाही तुम्ही. हां इथून ना इथून जी लागली ती वरपर्यंत सगळी. मोठा माणूस आहे. आणि हा जांभ्या दगडात. आमच्या कोकणात ना हे बघा सगळी घरं ही जांभ्या दगडात बांधली जातात. पूर्ण जांभा दगड वापरतात. कशी आहे ट्रिप सध्या? ट्रिप कशी आहे सध्या? ट्रिप 500ची 13,000. 13,000 रुपयाला 500 दगड इथे आणून टाकतात. आणि आता ते अगोदर ना ओबड दगड यायचे. आता फिनिशिंगवाले म्हणजे प्रॉपर कटिंग करून येतात. फिनिशिंग बघा दगडाची काय असते, व्यवस्थित फिनिशिंग असते. अगोदर काय ओबड यायचे आणि गवंडी लोक ना हे लेवल करायचे. त्यामुळे आता ह्या चिऱ्यामुळे घरं मस्त होतात. चल मी जातो. कसं वाटलं तेजसचं घर कमेंट करून नक्की सांगा. तेजस वाचतो लो कमेंट. चला बराच वेळ झाला. मी किती वाजता 11:30ला निघालेलो तिथून. आणि वाजले किती आता? अरे बापरे 1-1:30 वाजला. एक अर्धा 15-20 मिनटं माझी गेली इथे. 15-20 मिनटं का अर्धा तास गेलो माझं. चला आता डायरेक्ट घरी भेटतो तुम्हाला. माहिती सर हे बघा दुकानात बघा थंयसर. आणि माका सांगता सोड म्हणा 4 पावला सुद्धा दुकानं नाही. चल सोडू सोडतं आयटम ना तुझी. हे बघा मी एक किती म्हणतोय अंक बघा. 1 2 3 4 आणि 5. हे बघा 5 म्हटलंय आणि याचं घर या दुकानीला. आणि माका सांगता सोड म्हणून. अरे द्या चल. तेजसचं घर आणि दुकान एकदम फक्त 5 मिनिटाचा अंतर. 5 पण नाही 5 मिनिटाला 2 मिनिटं 2 सेकंदाचा. सेकंद मॅट झालं. 30 सेकंद. हा चल. आता आपण डायरेक्ट घरी जाऊया. घरी माझं अजून एक काम आहे. 1:45 वाजले. अजून एक काम होता आणि एक घर बघूचा होता. म्हणता आता नाही बघू ते. आता डायरेक्ट घराकडे. तेजसचं घर बोलतोय. चलो घर पे चलो घर पे. फायनली घरी पोहोचलो. फायनली. हा बापरे. अरे 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 अयन झाला. अयनच्या दाखवतो. अयन उघडात.
हा कोण आला? हा कोण आला? काय रे अयांश? पप्पा हा तो दुसरा कॅमेरा कुठे आहे? कुठचा तो टेम्पोचा असे पाणी मारायचा. टेम्पोवर पाणी मारायचा कॅमेरा कुठे आहे आपल्याकडे? हो, मला काल दिसलेला. होय काय? होय हा हा ते तो माम जेवला तू? पप्पा. हा स्कूलला गेलेला? होय होय काय काय केलं रे स्कूलमध्ये? पप्पा इधर. हा हे काय आहे ते? पप्पा मला मारायला जातो. ए बुबूला मारायचं नाही रे अयांश, बुबूला मारायचं नसतं. तर फायनली घरी पोचलो. फायनली 2 वाजले. 2 वाजता एक पार्सल ऑर्डर केलेलं काहीतरी ते वाटेत घेतलं एकाकडनं. अयांश मारायचं नाही बुबूला. बुबूला लागणार, तुला मारलं तर लागणार ना. पप्पा दे. काय पाहिजे तुला? थांब थांब ओढू नको, ओढू नको. काय पाहिजे तुला? हे असं बघ तरी. मला पाहिजे. इथे खाली बघ, खाली बघ. हे पाहिजे. कसं नाही जात? कुठे वर जात नाही. हा काय झाला? हा बघ. दाखव आता मला काय काय दाखवतोस ते सांग. पप्पा दाखव आधी. पप्पा असं वर कसं नाही जात? ते कॅमेऱ्याला लावू दे तिथे. तू मला युनिफॉर्म दाखवत होता ना. युनिफॉर्म तर कुठे आहे? दाखव. अरे ही बॅग पप्पाला जुनीच होती. मग दुसरी ही कोणी घेतली तुला? ही मला आईने घेतली. आईने घेतली. दाखव ना रे बॅग मध्ये काय आहे ते दाखव. चांगली दाखवतो पहिले. ह्या बॅगमध्ये काय येते? काय आहे ते? ह्या बॅगमध्ये खेळणी पण आहेत. मी दाखवतो. हे नरम नरम आहे. नरम नरम होय. इथे नरम नरम दिसतोय. होय काय? दाखवतो तुला खेळणी. हे बघ खूप पण आहे. बुक पण आहे. होय. असू दे फाटणार ते. हे थांब थांब. हा आता काय? पप्पा हा. कलरफुल पेन्सिल दाखवतो तुला. बघ कलरफुल पेन्सिल. होय काय? ह्याचे तुझे काय येते? तर मित्रांनो मी फायनली घरी पोचलोय आणि अरे द्या काय होतंय. हां तर फायनली मी घरी पोचलोय 2 वाजता. आता आंघोळ वगैरे मस्तपैकी आंघोळ करेन आणि मग आपण म्हणजे मी आणि सुचिता हां आम्ही असं फुल घेऊया. हो तसला घेऊया. आणि आपण नाही, मी आणि सुचिता याला जाणार आहे, बारशाला जाणार आहे. सुचिताच्या मावशीच्या मुलीला मुलगा झाला. तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करतोय. तर कसा वाटला आजचा प्रवास? म्हणजे सुरतपासून मागचे दोन्ही ब्लॉग जर बघितला असाल तर पूर्ण जर्नी सुरतची तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. हे काय? तर हे छत्रपती शिवाजी महाराज आहे. हे कोण सांग? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. पप्पा हां काल आम्ही केक खायला गेलो माझ्या बर्थडेला आणि मी घेतलं तिथं युनिफॉर्म केक खायला गेलेला आणि तिथं मी युनिफॉर्म घेतला काय पण? आणि तुझी नवीन बॅग घेतली. ही बघ. ती माझी आहे. ती तुझी दाखवणार आहे मला काय काय आहे बॅगमध्ये. दाखव. मी तुझी बॅग नवीन घेतली. चला मी ठेवतो नाही. हा ब्लॉग इथेच एंड करतो. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास नक्की कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करा जर चॅनलवर नवीन असाल तर. बाय बाय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. लव यू.